नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आज आहे 1 जानेवारी 2025। तर नवीन वर्षाचा पहिला दिवस। तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्ष हे खूप सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं जावो, हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडल्या। तर या 1-2 दिवसामध्ये समजा तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडल्या, तर समजा की तुमचं नशीब चमकणार आहे। तुमच्या आयुष्यामध्ये येणारं वर्ष हे शुभ आणि लाभदायक ठरणार आहे। म्हणजे हे काही शुभ संकेत तुमच्यासोबत घडले तर हे येणारे वर्ष तुमच्यासाठी आनंदाचे आणि भरभराटीचे जाणार आहे। तर कोणते संकेत आहे जे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडले या नवीन वर्षाच्या 1-2 दिवस, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, नवीन वर्ष हे प्रत्येकाला वाटते की सुखाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जावे। येणाऱ्या वर्षामध्ये दुःख, संकट, अडचणी या माझ्या आयुष्यामध्ये अजिबात नसावे, तर सर्वांनाच असं वाटतं। तर नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी, जेणेकरून आपली आणि घरातल्यांची प्रगती होते। खूप अपेक्षा आपल्या असतात आणि त्यासोबतच काही घरामध्ये गोष्टी तुमच्यासोबत जर घडल्या तर हे शुभ संकेत असू शकतात। म्हणजे येणारे वर्ष हे निश्चितच लाभदायक ठरणार आहेत। तर नवीन वर्षाच्या 1-2 दिवस जर या घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडल्या तर तुम्हाला हे वर्ष आनंदाचे, सुखाचे आणि समाधानाचे जाईल। तर कुठले शुभ संकेत आपल्याला दिसणार, कोणते शुभ संकेत आहे? तर बघा, तुम्ही कुठेही जाताना किंवा या 1-2 दिवस नवीन वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला गाय आणि वासरू दिसले तर हा शुभ संकेत आहे। गायीच्या पोटी 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि गायीची आपण पूजा करतो। माता लक्ष्मीचं एक रूप मानलं जातं आणि गाय खूप महत्त्वाची आहे। आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या 1-2 दिवसामध्ये जर गाय आणि वासरू दिसले तर हे शुभ संकेत आहे आणि त्यामुळे येणारे वर्ष आहे त्यामध्ये माता लक्ष्मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल। त्यानंतर जवळपास जर मंदिर असेल आणि तर त्या ठिकाणी तुम्हाला जर या 1-2 दिवसामध्ये सकाळी सकाळी शंखाचा नाद किंवा आवाज ऐकू आला तर तोही शुभ संकेत आहे। येणारा काळ खूप शुभ आहे। त्यानंतर पहिल्याच दिवशी धार्मिक कार्य किंवा पूजेचे निमंत्रण तुम्हाला आले, मग ती छोटी असो किंवा मोठी पूजा असो, तर त्याचे निमंत्रण तुम्हाला जर आले तर हा शुभ संकेत आहे आणि त्यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी टिकून राहते। त्यानंतर झोपेतून उठल्यानंतर काही शुभ आवाज किंवा मंदिराची किंवा कोणीतरी पूजा करत आहे त्याची घंटा, त्याचा आवाज आला, पूजेचा आवाज आला तर किंवा देवांचे स्तोत्रमंत्र ऐकायला आले तर सकाळी सकाळी जर हे तुम्हाला ऐकायला आले तर हे देखील शुभ संकेत आहे। तर येणारे वर्ष तुमच्यासाठी खूप आनंदाचे आहे आणि त्यासोबतच पक्ष्यांचा आवाज देखील तुम्हाला सकाळी सकाळी आला तरीही येणारे वर्ष तुमच्यासाठी खूप आनंदाचे आहे, असा अर्थ त्याचा होतो। त्यासोबतच पक्ष्यांचे घरटे दिसले या नवीन वर्षामध्ये तुम्हाला तर काहीतरी नवीन आनंदाची बातमी देखील तुम्हाला कळेल। यासोबतच या 1-2 दिवसामध्ये शुभ फळ देणारे स्वप्न, काही छान स्वप्न जर तुम्हाला पडले, म्हणजेच नवीन घर घेतलंय किंवा नोकरी लागणं, तर अशा शुभ गोष्टी दिसल्या तर तुम्हाला धनलाभ होईल। तसेच काही नवीन गोष्टी किंवा काहीतरी नवीन चांगलं तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे काही मदत मागितली आणि ती तुम्ही लगेच दिली, तर ही देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर या छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्या आयुष्यामध्ये घडल्या या नवीन वर्षाच्या 1-2 दिवसामध्ये, तर तुमचं हे नवीन वर्ष नक्कीच सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे जाईल। तर तुम्हाला जर हे शुभ संकेत दिसले या 1-2 दिवसामध्ये, नवीन वर्षाच्या या 1-2 दिवसामध्ये जर हे शुभ संकेत दिसले तर नक्की तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं येणारं जे वर्ष आहे तर ते नक्कीच सुखाचे, समाधानाचे आणि भरभराटीचे जाईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।